रुपेश गोलप खेळतोय संकेत, नॉन स्ट्रायकरला खेळतोय तो शुभम, बॉलिंग करतोय तो प्रेम. प्रथम चेंडू आणि उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. थोडीशी मिसफिल्ड आणि रनआउट झालाय तो शुभम. झालं लेवल. तिथं बसलेल्यांनी बाहेर बसायचे, बसलेत सगळ्यांनी सहकार्य करायचे. पंच 2 मिनिटं सामना थांबण्यासाठी सारखे आहेत, सगळ्यांनी बाहेर बसा. पुढील चेंडू, उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. उत्कृष्ट असा थ्रो. पुढील चेंडू टाकतोय तो प्रेम, खेळतोय तो अक्षय, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. आता इशारा नो बॉल. पुढील चेंडू, उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. एक धावेवरती समाधान मानायला लागले ते जगदंब वॉरियर संघाला. पुढील चेंडू, एक धाव पूर्ण. एक धावेवरती समाधान. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो प्रेम आणि त्याचा सामना करतोय तो अक्षय. उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू, संकेतने षटकार. सिद्धूचा सामना करेल तो अक्षय. 1 ओव्हर 14, 15 झाले. 1 ओव्हर 15. पुढील चेंडू, आणि मारण्याच्या प्रयत्नात बीट झालाय तो अक्षय. आणि उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू, पंचांचा इशारा षटकार. धाव संख्या झाली 21. आणि काही समजू शकला नाही तो अक्षय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय सिद्धू. 3 बॉल डॉट काढले ते सिद्धूने. आणि पुढील झेल बाद. अक्षयची जागा घ्यायला आले ते दिलीप गोलप. पुढील चेंडू, उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू आणि हा षटकार. एक तिसरे वैयक्तिक दुसरे शतक घेऊन आलाय तो प्रेम गोलप, रेल्वे पोलीस मुंबई. पुढील चेंडू, उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, एक धाव पूर्ण. अतिरिक्त अशी एक धाव. धाव संख्या आली 28. पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केले ते प्रेमने. उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू आणि थोडीशी मिसफिल्ड म्हणावी लागेल सौरभ जुनकर यांच्याकडून. आणि आत्ताचा पंचांचा इशारा नो बॉल. धाव संख्या झाली 33. 2 बॉल 33. आणि पुढील चेंडू
षटकाचा चौकार बॉल. एक धाव पूर्ण. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केले. उत्कृष्ट असा कटोरा चेंडू. एक धाव पूर्ण. आणि धाव संख्या झाली 39. आणि हा लास्ट बॉल या षटकाचा. आणि हा षटकार संकेतच्या बॅटीतून निघालेला षटकार. आणि षटकाच्या समाप्तीने टाकतो तो सुशांत. खूपच नामांकित असा गोलंदाज. एक धाव पूर्ण. तिथे जे बसलेत त्यांनी माग बसायचे ग्राउंडच्या बाहेर. उठा लवकर. पुढील चेंडू. आणि पूर्णपणे काही समजू शकला नाही तो संकेत. धाव संख्या आली 46. आत्ताचा वाईट बॉल. पुढील चेंडू. पंचांचा इशारा नो बॉल. 2 धावा पूर्ण. दोन बॉल झालेले सुशांतचे. उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू. हवेत चेंडू. पाहूया काय होतंय. बॉल सीमा पार. षटकार. खूपच उत्कृष्ट असे फलंदाजी करतोय तो संकेत. आणि धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 56. 3 बॉल 56. पुढील चेंडू. आणि थोडीशी मिस फील्ड म्हणावी लागेल. आणि षटकार. संकेतला 50 साठी फक्त 2 रनाची आवश्यकता. आणि धाव संख्या आली 67. पुढील चेंडू. आणि मारण्याच्या प्रयत्नात बीट झाला तो संकेत. 1 बॉल टू गो. संकेतला 50 साठी 2 धावांची आवश्यकता. आणि उत्कृष्ट असा मारलेला फटका. षटकार. खेळतोय तो प्रेम. आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सौरभ. मागच्या सीझनचा किंग म्हणावं लागेल तो प्रेम. पाहूया काय करतोय तो प्रेम. टाकतोय तो संकेत. प्रथम बॉल. आणि पंचांचा इशारा नो बॉल. आणि एक. पुढील चेंडू. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. पुढील चेंडू. आणि मारण्याच्या प्रयत्नात बीट झालाय तो. विकेट. पंचांचा इशारा विकेट. कॅच आउट. विकेट. टाकतोय तो संकेत. आणि वाईट स्वरूपाचा चेंडू. पुढील चेंडू. एक धाव पूर्ण. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केले. टाकतोय तो संकेत. आणि स्ट्रायकर आहे सौरभ. उत्कृष्ट असा हवेत चेंडू. पाहूया काय होतोय. षटकार. आणि हा सामना जो संघ हरेल तो संघ क्वालिफाय नाही होणार आहे या सीझनला. पुढील चेंडू.
आता अंपायरचं आतापर्यंत कधी बघितलं नाही. एक ओव्हर 13. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली 13. टाकतोय तो शुभम आणि आत्ताचा चौकार. काढले असतील 4. आता हा परत वरती आला ना. आत्ताचे 4 धावा. पुढील चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. आत्ताच्या 2 धावा. धावसंख्या झाली 19. पुढील चेंडू. आत्ताची येतोय तो प्रेम आणि नॉन स्ट्राईक खेळतोय तो सौरभ. एक धाव आत्ताची. धाव संख्या झाली 21. 4 बॉल 21. दुसरे शतक चालू आणि उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू षटकार. आणि या षटकारानंतर धाव संख्या झाली होती. लास्ट बॉल टू गो. धाव संख्या झाली 27. दुसरे शतक चालू, त्यातील एक चेंडू बाकी. आणि उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू षटकार. 12 बॉल 41. उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू आणि झेल सुटलेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या 2 धावा आत्ताच्या. आणि उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 41. 41. पुढील चेंडू टाकतोय तो संकेत आणि हवेत फटका. टाकतोय तो संकेत. पुढील चेंडू. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 42. उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू आणि झेल सुटलेला. पंच आत्ताच्या किती धावा? 2 धावा. बाहेरून कोणीही बोलू नये. बाहेरून कोणीही बोलू नये. आणि आत्ताचा षटकार. लास्ट बॉल टू गो. धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली 50. लास्ट बॉल टू गो. धावसंख्या आली 50. पुढील चेंडू. उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू आणि आत्ताच्या 2 धावा. पुढील शतक घेऊन आला तो अक्षय. अक्षय उर्फ दाद्या. पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू. हा चेंडू पाहूया काय होतो ते. आणि चौकार. पंचांचा इशारा चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 56. 5 बॉल मध्ये 18 धावांचे लक्ष. पुढील चेंडू आणि मारण्याच्या प्रयत्नात बीड झालाय.
4 बॉल मध्ये 18 आणि आत्ता 55 इशारा नो बॉल. बाहेरच गेलं पाहिजे गावला की सोडून नका टाकेल. कोणीही बाहेरून बोलायचं नाहीये, नाहीतर आपल्या टीमला पेनल्टी लावण्यात येईल. उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू आणि आत्ताच्या काय तुम्ही 3 धावा. किती? 3 बॉल आत्ताच्या 2 धावा. किती करायचे? काही होऊ शकतं. 3 बॉल मध्ये 15 आणि उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू हवेत फटका. बॉल सीमा पार षटकार. 2 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत ते योगेश घोलप. पंच 2 मिनिटं सामना थांबवा. पंच तिथं बसलेल्या सगळ्यांनी बाहेर बसा. उठा लवकर, जा बाहेर पळ. काय इथे यायची गरज आहे तुम्हाला? उठा लवकर. तिथं कोणीही बसायचं नाहीये. करा, चालू करा. पुढील चेंडू उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. आत्ताच्या 2 धावा. पुढील चेंडू आणि हा बॉल सीमा पार षटकार. मॅच टाय झाली. बॉल सीमा पार षटकार. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. अंपायरला कोणी प्रेशर करायचं नाही. सर्व प्लेअरने बाहेर जायचंय. सर्व प्लेअरने बाहेर जायचंय, नाही तर पेनल्टी लावण्यात येईल. दोन्ही संघाला पेनल्टी लावण्यात येईल. दोन्ही संघ बाद करण्यात येतील. पंच पंचांचा निर्णय अंतिम राहील. बाकी सर्व खेळाडूंनी ग्राउंडच्या बाहेर जायचंय. टीमच्या सर्व प्लेअरनी बाहेर जायचंय. कुणी आयोजकांशी व पंचांशी वाद घालायचा नाहीये. बाकीच्या प्लेयर्सनी सर्वांनी बाहेर जायचंय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. काय पाहिजे तुम्ही हो बाहेर निर्णय सांगितलंच नाही त्यांना. काय आयोजकांनी सांगितलं नाही मी काय बोललो? आयोजकांनी निर्णय द्यायचा या मॅचचा. दुसरे पाहिजेत. दोन्ही संघ मालकांनी आपापल्या टीम बाजूला घ्यायच्यात. आयोजकांना निर्णय घेऊ द्या. तुम्ही चला दोन्ही संघ मालकांना रिक्वेस्ट आहे, आपापला संघ बाजूला घ्यायचा आहे. आयोजकांना आणि पंचांना निर्णय घेऊ द्या.
सांगवी प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याची पहिली सुपर ओव्हर सुरू होत आहे. पंच, सुपर ओव्हरचा नियम सांगा पंच. सहकार्य करा. पंचांनी इशारा दिलाय, मॅच सुरू करा. टाकतोय तो संकेत, तो सौरभ. उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू आणि चौकार. पुढील चेंडू टाकतोय संकेत आणि पंचांचा इशारा नो बॉल. धाव संख्या झाली ती 5 आणि आत्ताचा वाईट अतिरिक्त अशी एक धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली 6. पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण. पंचांचा इशारा राहील विकेट. स्ट्राईक वरती आहे तो सौरभ आणि नॉन स्ट्राईक वरती आहे ते योगेश घोलप, ज्यांच्यामुळे आणि लास्ट विकेट. 4 बॉल बाकी. पुढील चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट स्वरूपाचा चेंडू. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली 8. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. धाव 10. पुढील चेंडू. एक धाव पूर्ण. उत्कृष्ट असा थ्रो केलाय तो. धाव संख्या आली ती 11. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो संकेत. 1 बॉल टू गो. 11. उत्कृष्ट असा कटवला चेंडू. षटकार. नो बॉल. आत्ताच्या 7 धावा. धाव संख्या आली 18. पुढील चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. 21 रन. 20 रन जिंकण्यासाठी जगदंब वॉरियर संघाला करायचे. खूपच अटीतटीचा असा सामना. आणि प्रथम शतक घेऊन आलाय तो सिद्धू. 21 रन जिंकण्यासाठी करायचे ते जगदंब वॉरियर संघाला. खेळण्यासाठी आलाय तो संकेत आणि गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो सिद्धू. मॅच चालू. प्रथम चेंडू टाकतोय तो सिद्धू आणि डायरेक्ट स्वरूपाचा चेंडू. आत्ताचा चौकार. एक पुढील चेंडू टाकतोय सिद्धू. प्रयत्नात बीट झालाय तो संकेत. 2 बॉल मध्ये 4 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. त्यावरती उत्कृष्ट असं एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आत्ताच्या आटण्यासाठी जगदंब वॉरियर संघाला
उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो सिद्धू, तसंच उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो संकेत. पाहूया काय होतंय, खूपच कठीण असा सामना. पुढील चेंडू आणि वाईट स्वरूपाचा चेंडू. 3 बॉल मध्ये 14 धावांचे लक्ष. उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू, पण उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ते सिद्धूने. 4 बॉल झाले. 2 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी जगदंब वॉरियर संघाला. बघूया काय करतोय 6चा बादशाह शुभम राऊत. आणि उत्कृष्ट असा गटवलेला बॉल दिवाबार आणि नो बॉल. कोणी पंचांशी वाद घालायचा नाही, पंचांशी वाद घाल त्याला बाद करण्यात येईल. पंचांशी वाद घालायचा नाही कोणी. आत्ताचा पंचांचा इशारा नो बॉल. दोन बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी जगदंब वॉरियर संघाला. पाहूया काय करतोय तो सिद्धू. उत्कृष्ट असा टाकलेला बॉल आणि पूर्णपणे बीट झालाय तो सौरभ. पण कीर्ती महान असा हा प्लेअर आहे. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो सिद्धू. पाहूया काय होतंय पुढील चेंडू. 1 बॉल 6 आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. 1 धाव. समाधान मारावं लागेल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली तो सिद्धूने. जय मल्हार स्ट्रायकर संघाने हा सामना जिंकलेला आहे. पुढील संघ पाटील वॉरियर्स वर्सेस गोलब चिकन. तुम्हाला टॉस साठी बोलवलं तर तुम्ही टॉस साठी पण नाही आला. आत्ताच झालेलं सामना